हाय फ्रेंड्स, तर समाज कल्याणची आपली परीक्षा हॉल तिकीट आलेले आहेत. 4 तारखेपासून परीक्षा आहे. तर माझा पेपर आहे 5 तारखेला आणि माझं यावेळी नशिबाने सेंटर जवळ आलेलं आहे. एक अर्धा पाऊण तासाच्या अंतरावर आहे. त्यामुळे मी परीक्षेच्या दिवशी सकाळी निघाले तरी होऊ शकतं. तर सकाळचीच बॅच आहे माझी 9 ते 11ची. त्यामुळे सकाळीच असणार आहे पेपर. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं विचारणं होतं, त्यामुळे मग मी हा व्हिडिओ बनवला. म्हटलं सगळ्यांना सांगूयात की माझी एक्झाम 5 तारखेला आहे आणि सकाळच्या बॅचला आहे. त्याचबरोबर जवळच इथून खालापूर आहे आणि त्या ठिकाणी माझी एक्झाम आहे. तर आता राहिलेल्या 5-6 दिवसांमध्ये आपला काही एवढा सिलेबस व्हास्ट आहे, त्यामुळे कंप्लीट तर होणार नाही आहे. रिव्हिजन थोडक्यात आपल्याला द्यावी लागणार आहे. ICDSचा एक्झाम चा अभ्यास करताना आपण याचासुद्धा अभ्यास कम्पॅरेटिव्हली केलेलाच आहे थोडाफार. परंतु आता आपल्याला एक पॅटर्न आहे TCSचा समजलेला आहे की कशा प्रकारचे TCS प्रश्न विचारत आहे. त्यामुळे गणिताचा म्हणा किंवा बुद्धिमत्तेचा या प्रश्नांचा आपण त्या हिशोबाने थोडाफार जास्त सराव केला तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकेल. तर ICDSमध्ये आपण पाहिलेलं आहे की सरासरी, त्याचबरोबर सरळ रूप द्या, नफा तोटा, आणि त्याचबरोबर सर्वच टॉपिकवरती प्रश्न विचारत आहे TCS. असं ठराविक टॉपिकवरती प्रश्न विचारत नाही. त्यामुळे आपण ठराविक टॉपिक करून गेलं तर चालेल असं अजिबात नाही आहे. बऱ्याचशा टॉपिकवर म्हणजे फिरून फिरून एका बॅचला समजा सरासरीवरचा विचारला तर दुसऱ्या बॅचला गुणोत्तर प्रमाणावर, म्हणजे असं फिरून फिरून प्रश्न विचारत आहे. त्यामुळे सगळे टॉपिक कव्हर करणं गरजेचं आहे, सगळ्याचा सराव करणं गरजेचं आहे. बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा अक्षरमालिका, अंकमालिका त्यावरती प्रश्न असतात. थोडीशी सोपी लेवल किंवा मग कधी कधी अवघड लेवलचे सुद्धा गणित असतात. तर सध्या TCS काय करत आहे की वेळ खाऊ गणित, म्हणजे आपला वेळ जास्तीत जास्त कसा त्यामध्ये जाईल अशा प्रकारचे गणित आपल्याला देत आहे. मग ते बुद्धिमत्तेचे असोत किंवा मग गणिताचे असोत किंवा मग आपले GK GSचे सुद्धा प्रश्न हे वेळ खाऊ देत आहे. त्यामुळे आपल्याला आणि GSमध्ये हिस्ट्री वगैरेचे प्रश्न तर कुठून प्रश्न विचारत आहे तेही समजत नाही आहे. कारण की आत्ता ICDSच्या एक्झामला एक प्रश्न आलेला होता की 1857चा धुळ्यामधील उठाव नक्की कोणत्या तारखेला झालेला होता. तर त्या उठावाबद्दल कुठल्याही पुस्तकामध्ये अशी जास्त डीपमध्ये माहिती नाही आहे की हा उठाव इथे झाला किंवा कुणी दडपला किंवा कुणी केला, असं याबद्दलची जास्त काही माहिती आपल्याला कुठे मिळत नाही. आणि त्यामुळे मग आपण ते प्रश्न टॅकल करू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला, मला असं वाटतं की स्टेट बोर्डाचे पुस्तकं वाचणं खरंच गरजेचं आहे. त्यामध्ये कदाचित आपल्याला हे प्रश्न टॅकल करण्यासाठी थोडीफार आयडिया येऊ शकते, त्यामध्ये माहिती मिळू शकते. पण आता एवढ्या 5-6 दिवसांमध्ये तर ते काही शक्य नाही आहे. परंतु आपण यानंतर ज्या काही परीक्षा देणार असू त्यासाठी आपण त्या दृष्टीने तयारी करणं गरजेचं आहे. आता एक आपल्याकडे जे मटेरियल अवेलेबल आहे आणि त्याच अवेलेबल मटेरियलमधून आपल्याला आता एक धावती रिव्हिजन करायची आहे आणि आता ह्या येणाऱ्या समाज कल्याणच्या परीक्षेला सामोरं जायचं आहे. तर GKमध्ये आपल्याला माहिती आहे चालू घडामोडी, मग त्या 2023च्या असतील, 24च्या असतील, त्या आपल्याला थोडक्यात करायच्यात. त्यानंतर राज्यघटना असेल, राज्यघटनेचा चांगला अभ्यास करून जा, कारण की समाज कल्याणच्या हिशोबाने राज्यघटनेवरती जे काही कलमं असतील किंवा घटना दुरुस्त्या असतील त्या कराव्या लागतील. त्याचबरोबर हिस्ट्रीचा वगैरे जिओग्राफी आपण हे सगळं ICDSसाठी सुद्धा वाचलेलं आहे. त्याचा आपल्याला कदाचित इथे थोडाफार फायदा होऊ शकेल. आणि त्यानंतर मग आपल्याला मराठीमध्ये आता 25-25 मार्काला आहे आपलं इंग्रजी मराठी या ठिकाणी समाज कल्याणला. त्यामुळे थोडं इकडेही लक्ष देणं गरजेचं आहे, कारण आपल्याला तिथे फक्त 10-10 प्रश्न येणार होते. त्यामुळे आपण थोडक्यात अगदी त्या 2 विषयांची तयारी केलेली होती. परंतु आता इथे आपल्याला 25-25 प्रश्न येणार आहेत, म्हणजेच 50-50 मार्क असणार आहेत. तर त्यामुळे आपल्याला या दोनही विषयांना चांगलं व्यवस्थित अभ्यासून जाणं गरजेचं आहे. तर मराठीचं एवढं काही अवघड नाही आहे, ते एका दिवसामध्ये आपण सगळं वाचून घेऊ शकतो. ग्रामर असेल किंवा शब्दसंपत्ती असेल, त्यामध्ये वाक्प्रचार, म्हणी, त्यानंतर शब्दसमूहाबद्दल शब्द, समानार्थी, विरुद्धार्थी हे जे शब्द आहेत ते वाचून जा. त्यामध्ये सुद्धा छान आपल्याला मार्क्स मिळाले पाहिजेत, तिथे आपले मार्क्स जाता कामा नयेत. त्यानंतर इंग्रजीमध्ये मग आपल्याला व्याकरणामध्ये पार्ट्स ऑफ स्पीच असतील, डायरेक्ट इनडायरेक्ट असेल, व्हॉइस असेल, त्याचबरोबर टेन्स असतील, आर्टिकल्स असतील, प्रेपोजिशन्स असतील, हे टॉपिक करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग आपलं व्होकॅब्युलरीमध्ये सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम फ्रेजेस
हे सगळं आपल्याला व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि TCSचा सर्वात आवडता जो टॉपिक आहे तो पॅराजिम्बल, आणि त्याचबरोबर आपल्याला TCS पॅसेजसुद्धा देत आहे. तिथे आपले 2-3 प्रश्न कवर होऊन जातात पॅसेजमध्ये. तर पॅसेजसुद्धा आपल्याला सोडवायची प्रॅक्टिस करायची आहे. तर एकंदरीत मला अशा प्रकारे तुम्हाला थोडीशी माहिती द्यायची होती, कारण की मला 1-2 ताईंनी कमेंट केलेली होती की थोडंसं अभ्यासाची स्ट्रॅटेजी सांगा या 4-5 दिवसांसाठीची. तर त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. ज्या प्रकारे मी ICDSचं माझा पेपर तुमच्यासोबत शेअर केला होता की कोणकोणते प्रश्न वगैरे आले, त्याच प्रकारे मी समाज कल्याणचं सुद्धा प्रश्नपत्रिका तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करेन की कोणकोणते प्रश्न वगैरे विचारले होते टॉपिकवरती. त्यामुळे तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, भेटूत आपण 5 तारखेला रात्री. मग मी तो व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.